प्रतिष्ठेच्या बनलेल्या नवी मुंबई पालिका निवडणुकीत देखील भाजपचाच वरचष्मा पाहायला मिळाला। एकनाथ शिंदेंना धक्का देत गणेश नाईकच मुंबईचे ठाणेदार ठरलेले आहेत। नवी मुंबईचे खरं तर माफ करा ठाणेदार ठरलेले आहेत। नवी मुंबईत भाजपचा 65 जागांवर विजय झालेला आहे। शिंदेंची शिवसेना नवी मुंबईत 42 जागांवर विजयी ठरलेली आहे। तर महापालिका निवडणुकीमध्ये यंदा मुंबईकरांनी घराणेशाही मोठ्या प्रमाणात नाकारल्याचं दिसून आलंय। त्यातल्या त्यात त्याचा फटका मात्र शिंदेंच्या शिवसेनेला बसलाय। सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर तसेच रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। या दोन्ही ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार निवडून आलेत, तर नवाब मलिक यांनाही मोठा धक्का बसलाय। त्यांचे बंधू कप्तान मलिक पराभूत झाले, तर अरुण गवळी यांची मुलगी आणि अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार योगिता गवळी यांचाही पराभव झाला। तर राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांचा काँग्रेसच्या आशा काळेंनी पराभव केलेला आहे। पालिका निवडणुकीच्या निकालावर नितेश राणेंनी कुत्सित असं हास्य केलेलं आहे। नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची कशा प्रकारे ही खिल्ली उडवलेली आहे पाहूया। जय श्रीराम मालक महापूर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे। मी या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आभार मानेन की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव्ह महादेववाले जे काय विचाराचे जे महापौर बसवले, त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्रातले देशातले वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।